नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीमधील एकजुटीचा महाविकास आघाडीला जो आहे तो चांगला फायदा झाल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडी म्हणून 30 जागांवर आणि अपक्ष विशाल पाटलांच्या पाठिंब्यामुळे 31 जागांवर जो आहे तो महाविकास आघाडीला विजय जो आहे तो मिळाला. महाविकास आघाडीची जी ताकद आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर दिसली आणि आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी जी आहे ती रणनीती आखताना आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच महाविकास आघाडीच्या संयुक्त नेत्यांची जी आहे, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची जी आहे ती मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर अर्थात YB चव्हाण सेंटरला जी आहे ती बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक निहाय जे आहे त्या काही विषयांवर चर्चा झाल्याचं पाहायला मिळतं. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना मतदारांसमोर कोणते मुद्दे घेऊन जायचे याबाबतची चाचपणी जी आहे ती महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांनी संयुक्तरित्या केल्याचं पाहायला मिळतंय. सोबतच जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी म्हणून संयुक्त जाहीरनामा जो आहे तो लवकरच जो आहे तो प्रकाशित देखील केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जो आहे ते महत्त्वाचे काही निर्णय, महत्त्वाची काही ध्येय धोरणं जी आहेत ते या जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते मांडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यासोबतच जर आपण पाहिलं तर 12 जुलैला जी विधान परिषदेची निवडणूक येऊ घातलेली आहे, या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधून आमदारांची जुळवाजुळव जी आहे हे सगळी करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांवर जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे. विधान परिषद निवडणुकीला जे 3 उमेदवार महाविकास आघाडी म्हणून दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पाठिंब्यावर आधारित पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार भाई जयंत पाटील असतील किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर असतील, या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठीची रणनीती जी आहे ती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठरल्याचं असल्याचं देखील माहिती जी आहे ती प्राप्त होते. एकंदरीतच जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या निहाय निर्णय जो आहे तो झाला असल्याचं पाहायला मिळतंय. संयुक्त मेळावा जो आहे तो देखील महाविकास आघाडीचा लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासोबतच महाविकास आघाडी म्हणून समन्वय राहावा यासाठी जिल्हा पातळीवर देखील मेळाव्यांचं आयोजन जे आहे ते देखील करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती या बैठकीनंतर आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळते. महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रितच लढण्याची शक्यता जी आहे विधानसभेला ती असल्याचं पाहायला मिळते. आणि त्या दृष्टिकोनातून विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरही या YB चव्हाण सेंटरमधल्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं पाहायला मिळतंय. लवकरच याबाबतचा जो आहे तो अंतिम निर्णय होऊ शकतो. जागा वाटपाच्या चर्चा ज्या आहेत त्या पुढे जाऊ शकतात आणि जागा वाटप जे आहे ते महाविकास आघाडीचं लवकरच होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे. एक जागा वाटपाच्या अनुषंगाने अशी चर्चा होती की 105 जागा ज्या आहेत त्या साधारणतः काँग्रेस मागू शकतं, कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत 13 काँग्रेसच्या आणि विशाल पाटलांच्या पाठिंब्यामुळे अशा 14 जागांवर काँग्रेस आणि आघाडीला जे आहे ते त्या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळतं. तर महाविकास आघाडी म्हणून 31 जागांवर विजय मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या अनुषंगानं काँग्रेस सर्वाधिक अर्थात 100 ते 105 जागा मागू शकतं. त्या खालोखाल ठाकरे गट 80-85 जागांवर जी आहे ती मागणी करू शकतं आणि शरद पवार गट जो आहे तो 55 ते 60 जागांवर मागणी करू शकतो असं साधारणतः बोललं जातंय. त्या अनुषंगाने बोललं जातंय. अर्थात या सगळ्या चर्चा आहेत. महाविकास आघाडीचे तिन्ही नेते जे आहेत ते एकत्रित बसून जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम निश्चित करणार आहेत. जागा वाटपा संदर्भातल्या घटना ज्या आहेत त्या रचना ज्या आहेत त्या लावणार आहेत आणि त्यानंतर विधानसभा न्याय्य जागा वाटप जे आहे ते पार पडणार आहे. मात्र ही जी YB चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली यामध्ये प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन
अरे तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.